राम नारायण राम. आज आपण जगातील काही महत्त्वाच्या समस्यांबाबत चर्चा करणार आहोत. पृथ्वीवर लोक त्यांच्या स्वतःच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत किंवा आपण पर्यावरणाकडे लक्ष न देता ही समस्या मोठी आहे. या समस्यांचे समाधान कसे होऊ शकते यावर आज चर्चा होईल. राम नारायण राम म्हणजे एक साऊंड एनर्जी ध्वनी ऊर्जा. यामध्ये ते पहिले राम आहे ते म्हणजे आकाश किंवा आकाशाचा संकेत. त्यानंतर नारायण म्हणजे अनगिनत तारे आणि ग्रह नक्षत्र आणि शेवटचा राम म्हणजे संपूर्ण जीवजाल प्राणी वनस्पती. राम नारायण रामचा ध्वनी हा संपूर्ण ध्वनी आहे. यामध्ये आकाश पृथ्वी पाताळ प्राणी वनस्पती यांचा समावेश आहे. या ध्वनीमध्ये कोणालाही काढून किंवा मागे ठेवून ठेवलेले नाही. राम नारायण रामची ध्वनीच्या द्वारे आपण आपल्या विवेक आणि चेतनेसाठी दिशा मिळवू शकतो. तीच ध्वनी आपल्याला योग्य मार्ग दाखवते, आपल्या प्रार्थनांना उत्तर देते आणि आपली आयुष्याची कामे पूर्ण करते. राम नारायण राम समजून घ्या. राम नारायण राम म्हणजे आपल्या कर्मांचा आणि विचारांचा मूळ आधार आहे. आपण जे काही करत असलो तरी सर्व कर्म या ध्वनीच्या आधारावर पूर्ण होतात. माणसाने निर्माण केलेले धर्म, मनुष्याने निर्माण केलेले 400 धर्म आहेत. यातील बहुतांश धार्मिक पद्धती आणि परंपरांमध्ये लोकांचा शोषण होतो, चुकीचे मार्ग दाखवले जातात. म्हणून आपण प्राकृतिक नियमांना पालन करणे आणि राम नारायण रामच्या आस्थेवर विश्वास ठेवणे हे महत्त्वाचे आहे. पृथ्वीवर 800 कोटी लोकसंख्या. या 800 कोटी लोकसंख्येला माणसाने तयार केलेल्या धर्मांच्या मागे टाकून काही लोक चुकीच्या मार्गावर नेत आहे. याचा अर्थ समाजात गैरसमज आणि चुकीचे धर्म फिरवत आहे. या समस्येवर उपाय हे एक व्यक्तीला नाही तर संपूर्ण समाजाला एकत्र येऊन करावयाचे काम आहे. माणसाने तयार केलेल्या संविधान आणि धर्म यांची वैज्ञानिक बाजू नाही. कोणालाही गोंधळात टाकून लोकांना चुकीच्या विचारात नको ढकलता. जीवनाचा थोडा विचार, मृत्यू ही अनिवार्य आणि शाश्वत सत्य आहे. आपल्या छोट्या आयुष्यात ईर्ष्या आणि द्वेष याकडे लक्ष न देता स्नेह आणि मैत्रीचा संकल्प ठेवणे गरजेचे आहे. उपाय: रोज राम नारायण राम या मंत्राचा जप करा. तुमच्या विवेक आणि चेतनेला ऐकून तुम्ही तुमच्या मंजिलपर्यंत पोहोचाल. राम नारायण राम तुमचं पथप्रदर्शन करेल आणि तुम्हाला तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.